न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी. 9 डिसेंबर अर्थात आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस. त्याच अनुषंगाने आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवसाचे औचित्य साधत भारतीय जनता पक्षातर्फे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजोळे पाटील यांच्या प्रमुख अधिपत्याखाली तसेच प्रामुख्याने अंबरनाथ नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजश्री विश्वजित करंजोळे पाटील यांच्या प्रमुख नेतृत्वात अंबरनाथ पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य दिव्य अशा भ्रष्टाचार विरोधी दिनानिमित्त नागरिकांसाठी स्वाक्षरी मोहीम तसेच मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 7 ते 10 या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते. सदर निषेध आंदोलनाला अंबरनाथ व्यापारी संघाचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पक्ष शहर उपाध्यक्ष कांजेबाई धल, रूपसिंग धल, महेश मोरे, विधानसभा संयोजक हेमंत जाधव, चंद्रकांत मोटे, भारतीय जनता पक्ष महिला प्रदेश सरचिटणीस रुपाली लठ्ठे, विधानसभा अध्यक्ष कांचन मिश्रा तसेच उमेदवार ऐश्वर्य मोटे असे इतर अनेक भारतीय जनता पक्ष पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाबराव करंजोळे पाटील तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तेजश्री विश्वजित करंजोळे पाटील, हेमंत जाधव तसेच महेश मोरे आदी वक्त्यांनी गत 25 वर्षांपासून सत्ताधारी असणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या सत्तेअंतर्गत सर्वच विभागात भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप करीत त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडून भ्रष्टाचाराविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज. आमची निशाणी भारतीय जनता पार्टीचा भारत माता की वंदे वंदे. आज भ्रष्टाचार विरुद्ध दिन भारतीय जनता पार्टी आणि अंबरनाथ शहराच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून ज्या नरक यातना आपण सहन करतोय आणि हा भ्रष्टाचार इतका मोकळलेला आहे की या ठिकाणी सर्व माहिती आपल्याला दिलेली आहे. अंबरनाथ नगरपालिकेची प्रशासकीय इमारत 3 मजले तयार झालेली आहे आणि त्या इमारतीचे एस्टिमेट आणि त्या इमारतीला आलेला खर्च साधारणतः 70 करोड रुपये दाखवण्यात आलेला आहे. म्हणजे 34 ते 35 हजार रुपये फूट अशी ही इमारत पडलेली आहे. म्हणजे धुळफेक इतकी लोकांच्या डोळ्यात मिरची टाकून लुटल्यासारखी गंमत आहे. मागच्या काही वर्षापूर्वी एक अंबरनाथ नगरपालिकेने एक जेसीबी खरेदी केला आणि तो 13 लाखाचा जेसीबी 35 लाखाला आणला आणि त्याची सभागृहामध्ये चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होऊन 2 नगराध्यक्ष जेलमध्ये गेले. एवढं होऊन सुद्धा सुधारले नाही. अगदी मोकळ्या रक्याप्रमाणे भ्रष्टाचार त्यांनी सुरूच ठेवला. आज आपल्या मागच्या बाजूला जी चव्हाण नाट्यगृह आहे त्या ठिकाणी 9.5 करोड रुपये खर्च करून त्याची कशी अवस्था करून ठेवलेली आहे. 9.5 करोड रुपये खर्च करून आज त्याची अवस्था इतकी भयानक केलेली आहे की त्याचं 1 रुपयाचं सुद्धा उत्पन्न आज नगरपालिकेला मिळत नाही आणि अंबरनाथकरांची फसवणूक केलेली आहे. कचरा अंबरनाथकरांचा जे काय कचरा निर्मूलनाचा टेंडर आहे त्या टेंडर मध्ये स्पष्ट अशी नोंद आहे की घरोघर जाऊन कचरा उचलायचा आहे आणि त्याच्यासाठी मी ज्यावेळेस नगराध्यक्ष होतो ते 1 करोड 40 लाख रुपये वर्षाला खर्च होत होता. परंतु आज 116 कोटी रुपये खर्च करून सुद्धा कचरा उचलला जात नाही. एवढी लोक या ठिकाणी कोणाच्या घरातून कचरा उचलला जातोय त्यांनी हात वर करा. 8 दिवस गाडी येत नाही. 8 दिवस गाडी येत नाही आणि प्रत्येक व्यक्तीला ब्लॅकमेल केलं जातं. सोसायटीचा कचरा उचलण्यासाठी प्रत्येक सोसायटीकडनं 1000 रुपयाची मागणी केली जाते. 3-3 हजार रुपयाची मागणी केली जाते. इतका भयानक भ्रष्टाचार आज अंबरनाथकरांच्या सगळ्या नागरिकांची खिसे यांनी कापलेली आहेत.
तर या पाकिटमारांना आपल्याला हाकलायचे आणि हीच आपल्याला संधी आहे. अंबरनाथ मध्ये जंगलराज इतकं भयानक आहे. छोट्या छोट्या गोष्टीहून आपण पाहिलं असेल की अंबरनाथ मध्ये किती दहशत आणि जंगलराज आहे. आणि हे जंगलराज जर संपवायचं असेल, हे गुन्हेगारी संपवायची असेल, हा भ्रष्टाचार संपवायचा असेल, हे भय संपवायचं असेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं हत्यार घ्यायची गरज नाही, तलवार घ्यायची गरज नाही, रिव्हॉल्वर घ्यायची गरज नाही किंवा त्रिशूल घ्यायची गरज नाही. आपल्याला फक्त येणाऱ्या 20 तारखेला कमळाच्या समोर बटन दाबून 3 बटन दाबून आपल्याला यांना त्यांचा घरचा रस्ता दाखवायचा आहे. मी परत एकदा सांगतो की या भ्रष्टाचारी लोकांना आपण पाहिले अंबरनाथचे रस्ते कॉन्क्रिटीकरण झाले, पण 6 महिन्यामध्ये त्याची वरची खडी निघून गेली. निकृष्ट दर्जाचं काम दर 6 महिन्याला रस्ते बनवणं हे त्यांचं काम आहे. एक 10 पटीने एक्सेस टेंडर भरले जातात. टेंडर भरण्यासाठी दादागिरी केली जाते. नगरपालिकेला मुक्तपणे टेंडर भरून दिले जात नाही. अशी भयानक अवस्था या अंबरनाथ नगरपालिकेची आहे. आता आपल्याला संधी आहे आणि ही संधी दवडू नका. माझं अंबरनाथकर नागरिकांना एक आव्हान आहे की आता ही संधी दवडली तर तुम्हाला 5 वर्षाची शिक्षा भोगावी लागणार आहे. भयानक परिस्थिती निर्माण झालेली अंबरनाथचे. आपल्याच बाजूला हाकेच्या अंतरावर असलेलं बदलापूर, त्याचे झालेली विकास आणि आपल्या अंबरनाथचा विकास याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. अंबरनाथ मध्ये भ्रष्टाचाराशिवाय दुसरं काही नाही. आणि जंगलराज हे प्रामुख्याने हा प्रश्न महत्वाचा आहे. तर आपल्याला हा जंगलराज संपवणं फार गरजेचं आहे. मित्रहो, परत एकदा सांगतो, ज्यांनी अंबरनाथकरांचे पाकिटं मारले त्या पाकिटमारांना आपल्याला घरी बसवायची वेळ आलेली आहे. तर येणाऱ्या 20 तारखेला हे कमळाचं बटन दाबून भारतीय जनता पक्षाला मोठ्या संख्येने विजयी करा. आता आपल्याला ज्या चार्टर्ड अकाउंटंट आहेत, आपलं भाग्य आहे की महाराष्ट्रामध्ये चार्टर्ड अकाउंटंट नगराध्यक्ष झालेला नाही आणि तो बहुमान आपल्या अंबरनाथकरांना घ्यायचा आहे. मी चार्टर्ड अकाउंटंट तेजश्री ताई यांना 2 शब्द बोलण्याची मी विनंती करतो. तेजश्री ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तेजश्री ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भारतीय जनता पार्टीचा विजय हो. आज 9 डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन या निमित्ताने आपण सगळे जमले आहोत. म्हणजे आपण सगळे भ्रष्टाचाराच्या विरोधात आहोत, बरोबर? असंच आपल्याला बाकी लोकांना पण पटवून द्यायचे. तुम्हाला सांगते, दरवर्षी 600 करोड रुपये दरवर्षी 600 करोड रुपये शासन आपल्या नगरपालिकेला देत आहे. आणि त्याचबरोबर 100 करोड पेक्षा जास्त आपल्या या नगरपालिकेचं उत्पन्न आहे. म्हणजे 700 करोड पेक्षा जास्त उत्पन्न आहे. आणि तो खर्च पण दिसतोय कुठे? कागदावर दिसतोय का तुम्हाला? आपल्या अंबरनाथ शहरात कुठे हा खर्च झालेला नाही. तेच लोकांना सांगायचं आहे. आणि आपल्याला तर माहिती आहे, आता हे लोकांना पटवून द्यायचे आपल्याला की खर्च दिसतोय कागदावर पण काम नाही झालेलं अजून. तुम्हाला सांगते की आता भुयारी गटार योजना म्हणजे रस्त्याबरोबर भुयारी गटार योजना झाली पाहिजे होती, जेणेकरून पाणी जाईल त्या ह्याच्यातून आणि पाणी साठणार नाही. पण कुठे दिसतंय आपल्याला? भुयारी गटार दिसतात का? आता आम्हाला मी सांगू इच्छिते तुम्हाला की आम्हाला काम करायचे, आम्हाला पैसे खायचे नाहीत. म्हणून तुम्ही जागे जागे बसताय माझ्या पोस्टर समोर. मी मोदीजींचा एक मंत्र घेतलाय आणि हा मंत्र नुसतं बोलत नाही, आम्ही करून दाखवणार आहोत कि ना खाऊंगी ना खाने दूंगी और जिसने खाया है उसका भी हिसाब दूंगी. तेजश्री ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तेजश्री ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हा मंत्र नुसतं बोलण्यासाठी नाहीये, खूप जास्त त्याला हा बोलण्याला सुद्धा ताकद लागते किंवा जे बोलते ते शब्द खूप मोठे आहेत आणि त्याचा मला अर्थ पण चांगला समजतोय. त्याच्यामुळे ना खाऊंगीवर इतका जोर आहे माझा की
1 रुपया सुद्धा कधीच खाणार नाही, ही तुम्हाला वचन आहे माझं. त्याचबरोबर जो काही निधी आपल्या नगरपालिकेला मिळणार आहे, ज्या कामासाठी मिळणार आहे, तो निधी पूर्णपणे त्या कामासाठीच उपयोगी पडेल याची मी तुम्हाला खात्री देते. आणि आज आपल्या पूर्ण जनतेला मी आवाहन करते की 20 तारखेला नक्की तुम्ही मतदान करा, कारण की प्रत्येक मत महत्वाचं आहे. आणि कमळासमोर बटन दाबून आपल्या भाजप सरकारला आम्हाला साथ द्या, कारण की ही भ्रष्टाचार विरोधी आणि भयमुक्त विरोधीची लढाई आहे. तुम्ही भ्रष्टाचाराला निवडून देऊ नका असं मी तुम्हाला नक्की सांगेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तेजस्वी ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भारत माता की वंदे मातरम. आज आपण भ्रष्टाचार विरोधी दिन निमित्त आपण सर्व या भ्रष्टाचारांच्या विरोधात आणि अंबरनाथ मध्ये ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्या सर्वांच्या विरोधात या अंबरनाथ नगरपालिका असू दे, नाहीतर अजून नगरपालिकेच्या विरुद्ध दुसऱ्या संस्था, या सगळ्यांमध्ये जो भ्रष्टाचार झालाय. आता आपण सांगितलं की अंबरनाथ नगरपालिका 70 कोटी रुपये खर्च करून जी इमारत बांधली, आणि एवढा तर ताजमहल बांधायला पण खर्च नाही लागत, एवढा यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. नाट्यगृह नवीन बांधलेलं कळतंय. रस्त्यामध्ये आजकाल याची फॅशन झाली आहे की भ्रष्टाचार करण्यासाठी कामं करतात. हे रोडचे टेंडर, अजून इतर कचऱ्यामध्ये नवीन गाड्या आणल्या म्हणून दाखवल्या, पण त्या नवीन गाड्यांमध्ये सुद्धा भ्रष्टाचार केलाय. एवढा हा भ्रष्टाचार हा पोखरलेला आहे. आणि आपल्याला हा भ्रष्टाचाराचा आजगर आपल्याला या मतदानाच्या दिवशी 20 तारखेला यांच्या विरोधात मतदान करून, आपल्या ताई उभ्या त्या ताईंना मतदान करून आपल्याला हा आजगर गाडायचा आहे. हा आजगर आपण गाडणार ना? सगळ्यांना माझा प्रश्न आहे, या भ्रष्टाचार मुक्त अंबरनाथ आपल्याला करायचंय. दुसऱ्या बाजूचा बदलापूर सुधारलाय आणि अंबरनाथ मध्ये हे अशी टोळी घुमते, या टोळीने अंबरनाथ बरबाद करून टाकलाय. आणि या पाकिटवाल्यापासून, या दरोडेखोरांपासून आपल्याला अंबरनाथ वाचवायचा आहे. आणि जर आपल्याला अंबरनाथ वाचवायचा असेल तर आम्हाला सगळ्यांना एकत्र यावं लागेल आणि यांच्या विरुद्ध रस्त्यावर उतरावं लागेल. आणि यांचा जर विरोध पराभव करू शकतो आपण, तो 20 तारखेला आपण जास्तीत जास्त संख्येने आपल्या इथे प्रत्येक नागरिकाला आपण सांगायचंय, आमची लढाई ही भ्रष्टाचाराविरोधात आहे, कुठल्या व्यक्तीविरोधात नाहीये. आम्ही व्यक्तीविरोधात नाहीये, आम्ही भ्रष्टाचाराविरुद्ध आहे. आमचा अंबरनाथ हे आम्हाला स्वच्छ पाहिजे, सुशिक्षित पाहिजे. म्हणून भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा भारत माता की, भारत माता की वंदे वंदे मातरम. आज अंबरनाथची परिस्थिती बिहारपेक्षा वाईट झालेली आहे, पण बिहारला आपले योगींनी पूर्ण भयमुक्त बिहार केलेलं आहे. आज आपल्या अंबरनाथला सुद्धा आपल्याला भयमुक्त करायचंय. आणि प्रत्येकाने 20 तारखेला आपल्या हे हत्यारे बोट, या बोटाने 3 कमळाला मतदान करून अंबरनाथ मध्ये परिवर्तन करायचंय आणि दाखवून द्यायचंय की अंबरनाथ हे सुशिक्षित नागरिकांचं शहर आहे, भयमुक्त शहर आहे. तरी माझी सर्वांना विनंती आहे की एवढे सुशिक्षित उमेदवार सीए जे महाराष्ट्रात नाही भारतामध्ये पहिल्यांदा नगराध्यक्षासाठी सीए उमेदवार उभे राहिलेले आहेत, त्यांना निवडून अंबरनाथला हे भ्रष्टाचार मुक्त करायचंय. एक जागा जवळचं उदाहरण यशवंतराव नाट्यगृह, आज अंबरनाथचं नाक होतं ते, त्याची बर्बादी ह्या लोकांनी करून ठेवली आहे. आज इथं दारूचे अड्डे, जुगारांचे अड्डे हे या यशवंतराव नाट्यगृहामध्ये तयार झालेले आहेत. आणि ह्या माजी नगराध्यक्ष ह्या वॉर्डमध्ये राहतात, त्यांच्या सगळ्या छत्रछायाखाली हे सर्व झालेले आहे. तरी माझ्या सर्व नागरिकांना विनंती आहे, त्यांना ह्या वेळेला घरी बसवून आपल्या अंबरनाथला न्याय मिळवून द्यायचा आहे. तरी माझी सर्व विनंती आहे की या वेळेला कमळाचे फूल दाबून केंद्रात मोदी सरकार, महाराष्ट्रात देवेंद्र सरकार आणि अंबरनाथ मध्ये कमल सरकार आपल्याला तयार करायचंय. तरी भारत माता की, भारत माता की जय. तेजस्वीताई उच्च शिक्षित, अंबरनाथचा विकास निश्चित, तेजस्वीताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.
आज 9 डिसेंबर आहे आणि आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस म्हणून आज पाळला जातो आणि आपल्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपण CA म्हणून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी आपण उभे आहात आणि आज तुमचं एक हे सांगितलेलं आहे की ना खाऊंगी ना खाने दूंगी और जो भी जिसने खाया उसका हिसाब लूंगी. काय सांगाल याविषयी? त्याचा हा खूप मोठा मंत्र आहे मोदीजींचा, तोच मंत्र मी आत्मसात केलेला आहे आणि खाण्याचा तर प्रश्नच नाही आहे त्याच्यामुळे. आणि जसं बघा मी तुम्हाला सांगते की पॅरेंटच चांगला असेल तर खालचे लोक पण घाबरतात, बरोबर आहे. त्या मुलांना पण तेच मिळतं, म्हणजे ते लोक पण घाबरतात. तसंच तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जर नगराध्यक्ष जर तुमचे न खाणारे असतील तर नक्कीच नगरसेवक त्याच लाईनला चालतील असं मला पूर्ण भरोसा आहे. आपण आपल्या आता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आज आपण बरेचसे इथे मोठा समुदाय जमलेला आहे भ्रष्टाचार विरोधात, तर आपण याबाबत लोकांना काय आवाहन करा? आव्हान इतकंच आहे माझ्या लोकांना की भ्रष्टाचार मुक्त, कारण की इतके वर्ष फक्त भ्रष्टाचारामुळे आपलं अंबरनाथ शहर हे मागे पडलेलं आहे आणि अंबरनाथला पोखरला गेलेलं आहे. तर पुढे जायचं असेल अंबरनाथला तर भ्रष्टाचार मुक्त केलं पाहिजे आणि जे पैसे जे निधी आपल्या आम्हाला शहराला मिळतोय त्याचा पै ना पै त्या कामासाठीच उपयोग केला जाईल असं मी सगळ्यांना आवाहन करते की त्यांनी भ्रष्टाचारांना साथ न देता आम्हाला साथ द्या आणि विकासाला साथ द्या. आपल्या नेतृत्वात आज भ्रष्टाचार विरोधी मोठं आंदोलन करण्यात आलेलं आहे, काय सांगाल? भ्रष्टाचार तसं पाहिलं तर ह्या अंबरनाथला लागलेली एक मोठी कीड आहे आणि ही वाळवी आपल्या जर संपवायची असेल तर हिला पेस्टिसाईड वापरणं फार गरजेचं आहे. आणि पेस्टिसाईड म्हणजे मताच्या रूपाने जनतेने जनजागृती करावी आणि येणाऱ्या 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला निवडून द्यावं, म्हणजे ही वाळवी संपुष्टात येईल. आपल्याला माहीत असेल की गेल्या अनेक वर्षापासून या अंबरनाथवर ज्या पक्षाची सत्ता आहे, जे नगराध्यक्ष होऊन गेले ते 7वी 8वी शिकलेले नगरसेवक या ठिकाणी होऊन गेले. वाटेल तिथं सह्या करणं, वाटेल तसा भ्रष्टाचार करणं, कायद्याचं भीती नसणं आणि जंगलराज आजपर्यंत चालू होतं. त्याच्यामुळं नागरिक त्रस्त आहे, नागरिक सुविधाचा बोजवारा वाजलेला आहे. कॉन्ट्रॅक्ट घेणारे हेच नगरसेवक. मग जनतेने आता ठरवायचं आहे की नगरसेवक निवडून द्यायचं आहे का कॉन्ट्रॅक्टरला निवडून द्यायचं आहे. कचऱ्याचं कॉन्ट्रॅक्टर यांचंच, संडासचं कॉन्ट्रॅक्टर यांचंच, झाडूचं कॉन्ट्रॅक्टर यांचंच, माणसं सप्लाय करायचं काम यांचंच. म्हणजे याच्यातून इतका मोठा भ्रष्टाचार झालेला अंबरनाथमध्ये की अंबरनाथची आर्थिक व्यवस्था खिळखिळी झालेली आहे. तेजस्वी ताईंनी सांगितले सुमारे 700 करोड रुपयाचं बजेट असलेली ही आमची नगरपालिका. मग एक कोणाच्या हातात देणार तुम्ही? आता तेजस्वीताई ह्या CA झालेल्या आहेत आणि त्यांचा जो अनुभव आहे 11-12 वर्षाचा या अकाउंटिंग सेक्शनमधला, तर कमीत कमी अंबरनाथमध्ये जर असे उच्च शिक्षित उमेदवार निवडून गेल्यानंतर कमीत कमी भ्रष्टाचाराला आळा बसेल. आणि एक 7वी 8वी शिकलेल्या याच्या इस्माकडनं काय अपेक्षा करणार तुम्ही? तर माझं एवढंच जनतेला विनंती आहे की आपण येणाऱ्या 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये हे जंगलराज आणि भ्रष्टाचार मुक्त अंबरनाथ करा. आपल्यासाठी एवढीच खूप मोठी गोष्ट आहे आणि हे आपण केल्याशिवाय राहणार नाही. आता हे पूर्वी कसे होते पाकिट मारायचे ट्रेनमध्ये, पण ते आता काहीतरी हे असे नाही तर असे पाकिट मारतात लोकांचं. आता पहिले कसं रुपयावर होतं, आता मोठ्या प्रमाणावर करोडो रुपयाची पाकिटं मारतात. इतकं भ्रष्टाचार आहे ते आता तेजस्वीताई आल्याच्या नंतर सगळ्यांना कळेल की कोणी कोणी किती खाल्लेत, त्याचा हिशोब त्यांना द्यावा लागणार आहे. ओके.